मतदार बंधू भगिनींनो, तर मी आपण बोलत होतो ते सभागृहांबद्दल. आता मला एक सांगा की हा 5 करोडचा दरवर्षी येणारा निधी असा असतो की या वर्षी नाही खर्च केला तर तो लॅप्स होत नाही, पुढच्या वर्षी वर्ग होतो. आपण सगळेजण केशरी कार्ड धारक असतो, पिवळे कार्ड धारक असतो, रेशनिंगवर जातो, 1 रुपया 2 रुपये किलोनी शासनाने दिल्याप्रमाणे तांदूळ गहू खरेदी करतो. आपल्याला असं वाटतं काय कुठल्या तरी नेत्याने आपल्यावर मेहरबानी केली? नाही वाटत, कारण तो प्रोसेसचा भाग आहे. ती प्रोसेस आहे, महाराष्ट्र शासनाची ती योजना आहे, त्याच्यामध्ये कुठल्या नेत्याचा संबंध नाहीच. नगरपालिकेला येणारा रस्ता अनुदान असतो, अनेक प्रकारचे वेगवेगळ्या हेड्स खाली निधी येतात. त्या रस्ता नगरपालिका जिथे प्राधान्याने रस्ता करायला पाहिजे तिथे रस्ते करतात, शौचालय बांधतात, युरिनरी बांधतील, शाळेच्या सुधारणा करतील, अन्य काही सुधारणा करतील. मग आम्हाला वाटतं का कुठल्या तरी नेत्याने आमच्यावर मेहरबानी केली आणि हे केलं? नाही वाटत. प्रोसेस आहे. मग 5 करोड रुपये दरवर्षी मिळणारे जर का सभागृहासाठी मिळत असतील तर ते फक्त ठराविक भागांसाठी सभागृह का? सगळ्याच भागातल्या लोकांनी सभागृहांची मागणी केली पाहिजे आणि ती करा तुम्ही. आम्हाला पण सभागृह मिळाला पाहिजे. आणि याच्यात कोणाची मेहरबानी नाही. शासनाचं धोरण आहे, शासनाचं नियतकालक आहे, शासनाने दिलेला निधी आहे आणि तो त्यासाठी वापरायचा आहे. मग आम्ही वापरला, आम्ही मागितलं, त्याच्यात चूक काय? मग आमची ओशाळगत तरी काय? आम्ही का त्याच्यामध्ये ओशाळे राहतो? हे काही आम्हीच दाखवलेलं नाही, हे त्यांनी केलेलं कार्य आहे आणि ते सरकारने ठरवून दिलेलं आहे. याच्यामध्ये आम्हाला ओशाळगत मांडण्याचं कारण पण साधारणपणे 6500 वर्षापूर्वी एक मोसोपोटेमिया नावाची एक संस्कृती उदयाला आली होती. त्यांनी एक अतिशय वाईट प्रथा सुरू केली होती, ती म्हणजे गुलाम पद्धत. एक राजा दुसऱ्यावर आक्रमण करायचा, त्यातले धडधाकट स्त्री पुरुष बंदी करून आणायचा आणि एका चौथऱ्यावर उभं करून ते त्यांची विक्री करायचे. विक्री करून झालेले ते गुलाम म्हणून जायचे. जो विकत घेत असे तो 24 तास त्यांच्याकडनं जागा असेपर्यंत काम करून घ्यायचा. ते मनाने विकलेले नव्हते, मनाने ते खूप चिडलेले होते. त्यांना वाटायचं अरे कुठलं हे नशीब माझी काढलं आणि कुठल्या जन्माचं पाप फेडतोय. हा माणूस माझ्याकडनं गुलामासारखं काम करून घेतो. म्हणून त्याला म्हणायचं ना, गुलामासारखं काम करणं म्हणजे गुलाम म्हणजे तो माणूस अक्षरशः खूप त्रासायचा. पण तो मन नाही विकायचा. आजची स्थिती अशी आलेली आहे की आम्ही अशा काही छोट्या छोट्या आमिषाला बळी पडून आमचं शरीर तर विकतो, पण आम्ही आमचं मन पण विकलेली आहेत. आम्हाला भीती वाटते. उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सभा आहे ना, आम्ही नाही जाणार. आम्हाला पाहिलं तर कुणीतरी आम्हाला बघेल, मग आमची विकास निधी आम्हाला देणार नाही, आम्हाला प्रॉब्लेम येईल, आमची कामं होणार नाही. ही दहशत, याला निवडणुकीची गुलामगिरी म्हणतात. आणि या निवडणुकीच्या गुलामगिरीला कुणीही बळी पडू नये. मग अशी मी म्हणत होतो ना, स्टार प्रचारक स्थानिक लेवलचे आमचे जे कार्यकर्ते आहेत ना, त्यांच्यावर मी एक वाक्य सांगतो. आज ज्यांच्या बाहुबळामध्ये सागर पोहोच जाण्याची जी धमक आहे त्यांना नावेची गरज पडत नाही. ते सागर सहज तरून जातात. जो स्वतःच सूर्यासारखा तेजस्वी आहे ना, त्याला सांजवेळी दिवा लावण्याची गरज पडत नाही, कारण तो स्वतः सूर्यासारखा चमकदार असतो. आणि ज्याच्यामध्ये माणुसकी आहे, जो चांगलं कर्म करतो, प्रामाणिकपणे कर्म करतो ना, त्याला देव मिळो किंवा न मिळो त्याला त्याची खंत करण्याची कारण नाही. आणि शिवाय शेवटच्या वाक्यामध्ये मी तुम्हाला लक्षात आणून देतो की जो माणूस आपलं कर्म चांगलं करून जो चांगल्या पद्धतीने वागतो त्याला कुठल्याही परिस्थितीत कधीही वेद सुद्धा वाचण्याची गरज नाही. परंतु त्यांनी त्याची स्वतःची ओळख पटवली पाहिजे. मी माणूस आहे, मी प्रामाणिकपणे आणि लोकांची सेवा प्रामाणिकपणे करणार आहे. ज्याला स्वतःची ओळख पटली ना, वेद तयास जाणो न जाणो त्याला वेद येत नाही तर नाही येत.
मग आता या सर्व गोष्टींमध्ये मी आणखी एक तुम्हाला लक्षात आणून देतो की या पायाभूत सुविधा ज्या आहेत या सुविधांसाठी येणारा जो निधी आहे हा निधी आम्हाला खासदार आणि आमदार निधीतनं जो मिळतो, शासकीय निधी मिळतो, त्या निधीतनं आमची ही कामं होत असतात। तेव्हा मतदार बंधू भगिनींनो, मी एक तुम्हाला आवाहन करतो, कोणीही आपल्या स्वतःच्या कमाईतलं काहीही देत नाही। आम्ही ज्यांना निवडून देतो, लोकप्रतिनिधी म्हणून करून देतो ना, त्यांची ती शासकीय निधीतनं आलेली आणि त्यांची एक ती जबाबदारी म्हणून ते ही कामं करत असतात। आणि यामध्ये एक लक्षात घ्यायचं असतं की आपण आपापलं क्षेत्र सांभाळायचं आहे, आपापला हे मतदार क्षेत्र सांभाळायचं आहे। आणि हा मगाशी मी जे म्हणत होतो त्याच्यामध्ये एक गोष्ट राहून गेली, ती मी आज लक्षात आणून देतो की दुसरी एक कुजबूज माझ्या कानावर अशी आली की तो विकास खुंटेल। मला एक सांगा की खरोखर आपण लोकप्रतिनिधी जे निवडून देतो त्या लोकप्रतिनिधी खरोखर निधी आणला नाही, मग आमचा विकास खुंटला। मग आणला नाही तर त्या लोकप्रतिनिधीला आपण मत देऊ का? हो, नाही देणार। म्हणजे त्याला जर त्याचा मतदारसंघ टिकवायचा आहे ना, तर त्याला विकासाचा निधी आणायचाच आहे, तरच आम्ही त्याला निवडून देणार आहोत। आणि जर त्यांनी निधी नाही आणला आणि त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष जर केलं ना, तर दुसरा कोणीतरी लोकप्रतिनिधी येईल, तो निधी आणेल, तो निवडून जाईल। याचा अर्थ असा आहे, मला सर्व नागरिकांना अतिशय नम्रपणे विनंती करायची आहे की निडर होऊन कोणत्याही प्रकारची ओशाळगत मनात न ठेवता आपण आपलं कार्य जे आमच्या अंतरात्म्याला पटतंय ते करा। कोणत्याही प्रकारची दहशत मनात ठेवू नका। वेळ कमी आहे, मला बोलायचं बरंच होतं, परंतु अतुल सर आहेत, मी एवढे माझे जे काही 4 शब्द होते ते समजावून लक्षात आणून दिले आणि मी माझे 4 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।